नमस्कार. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत 7 कीज ऑफ सक्सेस. त्यामधील पार्ट पहिला तो म्हणजे शरीर आणि त्यातला उपविभाग म्हणजे केस, डोक्याची केस. आपण ते बघत आहोत. कुणाच्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही आहे. कुठल्याही प्रकारची शंका असू दे, काय अडचण नाही. तर या केसाबद्दलच्या ज्या काही बऱ्याच गैरसमजुती आहेत तर त्या आपण थोड्या टाळल्यात तर खूप बरं पडेल. प्रॉपर ज्ञान असणं गरजेचं आहे केसाबद्दलचं, कारण केस हे फार महत्त्वाचा पार्ट आहे जे सौंदर्यासाठी वापरलं जातं. काल मी सांगितलं की केसांचं महत्त्व केस नसणाऱ्या लोकांना विचारून बघा म्हणजे कळेल, किंवा ज्यांचे केस विरळ होत चाललेत, ज्यांना टक्कल पडण्याची शक्यता आहे, अशा लोकांना विचारून बघा केसांचं महत्त्व. आज जिकडं तिकडं केस वाढीसाठीचे काही उपाय चालू आहेत. काही तेलं आहेत, काही शॅम्पू आहेत, काही साबण आहेत, काही केमिकल्स आहेत आणि सगळे फील झालं की मग शेवटचा एक उपाय उरतो, तो म्हणजे आपण विग वापरणं झालं. त्यानंतर थोडे कमी केस गेले असतील तर मग त्याच्यासाठी थोडे पॅच वापरतो आपण, आणि ते देखील कॉस्टली पण पडतं, त्रासाचं पण होतं आणि त्याला खूप अडचणी आहेत, अडथळे आहेत. मग परत निघालं की हेअर ट्रान्सप्लांट पण नाही आहे चांगलं, लक्षात घ्या. हे वाटतं तुम्हाला की शिरोपण. एखादं मार्केटला एखादं नवीन येतं, लोक तिकडं ॲट्रॅक्ट होतात आणि कालांतराने त्याचे साईड इफेक्ट्स किंवा त्याचे तोटे कळाले की मग त्या गोष्टीपासून लांब पाळतात. तोपर्यंत बिझनेस करणाऱ्यांनी दुसरा उपाय शोधून काढलेला असतो, तो तुमच्यासाठीच. एक वाक्य लक्षात घ्या, दुनिया झुकती है, सचमुच झुकती है. सिर्फ एक इंसान की ज़रूरत है जो झुकाना जानता है. असल्या वाईट गोष्टीला आपण बुद्धिमान आहोत, तर असल्या वाईट गोष्टींना आपण का बरं बळी पडता? अहो, साधे छोटे उपाय करा. आता मी नॉनव्हेज खाऊ नका म्हटलं तर तुम्ही नॉनव्हेज खाणारच आहे, मला माहिती आहे. तुम्ही नाही पाळू शकत. हे काय, आजपर्यंत कितीतरी लोकांनी सांगितलं नॉनव्हेज नको म्हणून, आम्ही पाळलो का? नाही. कितीतरी लोकांनी सांगितलं, सरकारनं सुद्धा जनजागृती केली की दारू पिऊ नका. या वर्षीचं रेकॉर्ड ब्रेक दारूची विक्री. प्रबोधनाचा काही फायदा होतो का? प्रबोधनानं माणूस नाही शहाणा होत. ठेच लागून पण माणूस नाही शहाणा होत. मग माणूस शहाणा होतो का? शहाणा येईल पुढं येईल. कारण एखादी गोष्ट मनावरती बिंबणं फार गरजेचं आहे, आणि जोपर्यंत ती बिंबत नाही, जोपर्यंत ते मन म्हणत नाही काहीतरी यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, हे जोपर्यंत मन म्हणत नाही, जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण बदलूच शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. कारण भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, शकुनीला सांगितल्या होत्या, कर्णाला सांगितल्या होत्या, बऱ्याच ह्याच्यामध्ये सांगितल्या होत्या. पण त्यांनी अगोदरच ठरवलं होतं की आम्हाला हे ऐकायचं नाही. हा सांगतो ते बरोबर आहे, पण आम्हाला नाही ऐकायचं. हा मनाचा जो दृष्टिकोन आहे ना, प्रचंड घातक. माणसाला विनाशाकडेच घेऊन जात होतो, जे आज आपण तिकडेच चाललेलं आहे. तंत्रज्ञानानं प्रगती केली की अधोगती केली, थोडंसं चेक करून बघा. 50-1 वर्षापूर्वी प्लास्टिकचा जन्म झाला, त्यावेळेला
प्लास्टिक हे वरदान म्हणून सगळीकडे मानलं गेलं. आज तेच प्लास्टिक बंदी झालेलं आहे. कारण त्याच प्लास्टिकची आज आपल्याला लक्षात आलं की प्रचंड तोटे आहेत. 1993-94च्या आसपास मोबाईलचा उगम झाला, इंटरनेटचा उगम झाला, सगळीकडे प्रसार झाला, डिजिटल युग आलं. आज त्याचे तोटे कळत आहेत लोकांना. एक बाजू फायद्याची आहे, पण माणसाचं मनच इतकं विचित्र आहे की ते फक्त न दिसणारा तोटा कधीच बघत नाही, जे समोर दिसतंय तेच फक्त बघतो. दूरगामी काय परिणाम होतील याचा कधी विचार केला जात नाही आहे. येईल तो विषय, पुढे येईल. आता मी इथं थांबतो आणि इथं मी पुढं तुम्हाला सांगतो की काय पदार्थ खाल्ले म्हणजे तुम्हाला मेडिसिन घ्यायची गरज नाही आहे. हा विषय का निघाला तर नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींनो तुम्हाला मी रिक्वेस्ट केलेली आहे, सांगायचं कर्तव्य मी केलं आहे. पाळायचं की नाही ते तुमच्या ह्याच्यावरती. उद्या कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा वजन वाढलं किंवा स्किनचे प्रॉब्लेम्स निर्माण झाले, डोक्याचे केसांचे प्रॉब्लेम्स निर्माण झाले, हायपरटेन्शन चालू झालं, तर नाही कोणाला विचारायचं. हे माझ्याच कर्माचं फळ आहे असं प्रामाणिकपणे कबूल करायचं आणि जे काही भोगता येईल ते भोगत राहायचं. तर इथं मी काय सांगणार आहे तर नॉनव्हेज लोकांच्यासाठी ही गुड न्यूज आहे की काय करायचं त्यांनी तर जे प्राण्याचं लिव्हर असतं की नाही त्या लिव्हरमध्ये केसांचं टॉनिक लपलेलं आहे. तर तुम्ही तो लिव्हरचे पीस तुम्ही खाऊ शकता, फिश तुम्ही खाऊ शकता, चिकन तुम्ही खाऊ शकता. या नॉनव्हेजच्या पार्टमध्ये जे मी काल सांगितलं तुम्हाला बायोटिन नावाचं जे काही जे द्रव्य तुम्हाला लागतं गरजेचं आहे केसांच्यासाठी ते तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. मग शाकाहारी लोकांनी काय करायचं? शाकाहारी लोकांसाठी खूप चांगले चांगले उपाय आहेत, घरगुती उपाय आहेत की आपण जो बटाटा खातो की नाही, हा बटाटा फार उपयोगी आहे. हा बटाटा तुम्ही रोज थोडा थोडाच खायचा आहे, जास्त नाही खायचं. बटाटा तुम्ही खायला हरकत नाही आहे. त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खा, सगळ्या प्रकारचे कडधान्ये खा, तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. भोपळा चालेल, पपई चालेल, ॲपल चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध हे सगळ्याच ठिकाणी यूज होते. फक्त दूध पिताना फक्त दूध प्यायचं, त्याच्यामध्ये साखर वगैरे काय घालायची नाही आहे. आणि दूध पिण्याच्या आधी अर्धा तास पोटामध्ये काही दुसरं अन्न असू नये आणि दूध पिल्यानंतरसुद्धा अर्धा तास दुसरं कुठलाही पदार्थ नाही खायचा. हे जर पाळलं तर ते दूध तुम्हाला अमृता समान काम करेल. एवढं प्रचंड दुधामध्ये ताकद आहे. पुन्हा तोच प्रश्न, दूध प्युअर पाहिजे, गाईचं असावं, देशी गाईचं असावं, ताजं असावं, साय काढलेलं असावं. हे ओघानं आलं नाही तर मग डेअरीतलं दूध आम्ही आणतो, आम्ही रोज भरपूर पितो तरी पण आम्हाला फरक नाही पडत, नाही बोलायचं. पुढं बदाम तुमच्यासाठी फार मोठं वरदान आहे. रोज 1-2च बदाम तुम्ही खायला हरकत नाही आहे. बदाम चांगला आहे. त्याच बदामाचं तुम्ही तेल काढून जर तुम्ही केसासाठी वापरलं तर उत्तम आहे. मार्केटमधला कुठलाही शॅम्पू केसासाठी वापरू नका. कोरफड तुम्हाला केसासाठी खूप चांगली आहे. कोरफड त्वचेला पण चांगली आहे, कोरफड केसांना पण चांगली आहे, कोरफड खायला पण चांगली आहे, कोरफड घरात लावायला पण चांगली आहे. ह्या ज्या वाईट शक्ती दुष्टशक्तींचा संचार होऊ नये यासाठी मुळासकट एक छोटी कोरफड काढायची आणि अमावस्येच्या दिवशी आपला मुख्य दरवाजा आहे तिथंच बरोबर बांधून ठेवायची. बऱ्याच काळानंतर ती ज्यावेळेला सुकेल त्याच वेळेला ती बदलायची, त्याला हळदी कुंकू लावायचं. असे काही कोरफडीचे पण फायदे आहेत. कोरफडीचा गर रोज सकाळी उपाशीपोटी खायला चालेल. कोरफडीचा गर तुमच्या चेहऱ्यासाठी, हातासाठी, संपूर्ण शरीरासाठी ॲज अ सोप म्हणून तुम्ही, साबण म्हणून तुम्ही वापरू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबू पिळायचा. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही
कडुलिंब पण तिथे घालू शकता त्याच्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब घालू शकता. त्याचबरोबर जो भीमसेनी कापूर जो सांगितला मी, त्याची छोटीशी वडी चूर्ण करून त्या पाण्यामध्ये तुम्ही घालू शकता. असे काही खूप चांगले चांगले उपाय आहेत. त्यानंतर पदार्थामध्ये म्हटलं तर अजून भोपळा पण चालेल तुम्हाला, कडधान्य चालतील, भुईमुगाच्या शेंगा पण चालतील, अंडं चालेल, अंड्यातला पांढरा बलक चालेल, जो खाण्यासाठी पण चालेल, लावण्यासाठी पण चालेल. हां, एवढं ठीक आहे. आपण एवढं तरी सुरू करू, बाकीचं मग बघू नंतर पुन्हा. तर हे आपण केस बघतोय. केस मोठ्या दाताच्या ह्यानेच विचारायचं आहे. केसामध्ये कोंडा झाला तर काहीही मार्केटमधलं वापरू नका. साधं थोडं दही घ्या, एक 5-10 मिनटं ठेवायचं, नंतर वॉशआउट करून टाकायचं. आणि एक पुढचा एक उपाय जो तुम्हाला सांगतोय ते काय करायचं की काल मी सांगितलं होतं नाकामध्ये देशी गाईचं एक 2 थेंब आपण नाकपुड्यामध्ये सोडायचं, संध्याकाळी झोपवून टाकायचं. आज मी दुसरा तुम्हाला एक टिप्स देणार आहे. ती म्हणजे एक 2 ते 3 चमचे शुद्ध खोबरेल तेल तोंडामध्ये ठेवायचं. 10-15 मिनटं राहू दे. सगळीकडनं पूर्णपणे आतून ते माखलं गेलं पाहिजे. एक 10 ते 15 मिनटं ठेवा आणि नंतर ते साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्यानं वॉश करा. कशासाठी? हे डिटॉक्सिकेशनसाठी आहे. दात, हिरड्या, गालाचा आतला भाग, जीभ, घसा आणि इथून वरचा पार्ट डिटॉक्स व्हायला मदत होईल. खालचाही पार्ट व्हायला डिटॉक्स मदत होईल. पण ते तेल गिळायचं नाही आहे हे लक्षात घ्या. ते नंतर थुंकून टाकायचं. तर हा पार्ट झाला. आणि आजचा प्रश्न, काल प्रश्न दिलेत, उत्तरं काहींची आहेत बरोबर, काहीची उत्तरं थोडंसं चेक करून बघा की सगळे 6च्या 6 पॉईंट जी व्यक्ती पूर्ण करू शकेल त्या व्यक्तीलाच आपण यशस्वी व्यक्ती म्हणू शकतो. आणि आजचा प्रश्न आहे थोडा विचित्र आहे पण मजेशीर आहे. खरं बोलणं योग्य की अयोग्य? प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. कॉमेंट बॉक्समध्ये शंका विचारू शकता, प्रश्नाचं उत्तर हे करू शकता. काही सूचना असतील तर सूचना सांगू शकता. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब पण करा, शेअर करा इतरांना, त्यांनाही माहिती मिळू दे. आणि हे चॅनल लक्षात घ्या, माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.